नमस्कार मंडळी, आजच्या या व्लॉगला आपण मार्केटमधून सुरू करतोय। आज आहे स्पेशल डे म्हणजे रक्षाबंधनाचा डे आणि माझी सिस्टरसुद्धा आले। एक सिस्टर तर जवळपासच राहते, एक सिस्टर कल्याणवरून आले। सो आपण आज रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहोत आणि आता आलो आहे मार्केटमध्ये। महत्त्वाचं म्हणजे आणि आज रक्षाबंधन आहे, सो माझ्याकडून सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला तुमचं भाऊ बहिणीचं नातं अतूट राहो ही माझी सगळ्यांना ईश्वरचरणी प्रार्थना। आता मी जरा ATM मध्ये आलो आहे। ATM मध्ये थोडी लाईन आहे, आज रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे थोडी लाईन जास्त दिसते। चला आपण लवकर पैसे काढू आणि खूप सारे काम करायचे जास्त। मंडळी ATMला खूप क्यू मोठा होता, सो आता आपण निघालो आहे मार्केटमध्ये लवकर, कारण आईने आज पुरणपोळीचा बेत केला आहे आणि पनीरचा बेत केला आहे। सो आज श्रावणी शनिवार आहे आणि ताईसुद्धा आले, सो चला फटाफट साहित्य घेऊया त्याच्यासाठी लवकरात लवकर मार्केटमध्ये। मंडळी आता घेऊया आपण पनीर, चला फटाफट। भाई पनीर कैसे? 80 रुपये पाव है, आधा किलो दो ना। सो थोडं पुरणपोळीसाठी साहित्य घेऊया, चला लवकर। सर कैसे है? बढ़िया। मेरे को गुड़ दे दो ना 1 किलो। 1 किलो गड़पा दे बेटा। ब्लैक है नहीं, येलो दे बेटा। एंड मैदा देना, मैदा। मैदा आधा किलो। हाँ आधा किलो मैदा ला। आणि सुंठ है क्या? दो देना वो। सुंठ उसका पाउडर चाहिए। पाउडर पाव किलो का है ना? भाई मिलेगा? पाऊस आला, मार्केटमध्ये आलो आणि पाऊस आला। आता वांदे झाले बापरे। आणि हा पाऊस आहे ना मंडळी जाड आहे बघा, म्हणजे उन्हाळी पाऊस आहे। अच्छा, उन्हाळी जो पाऊस बोलतो ना, येतो जातो। अंधार तर केला आहे सगळीकडे, इकडे ढगाळ वातावरण केलं आहे, म्हणजे आज पाऊस खूप असणार आहे। थोडा वेळ आपल्याला वाट बघावं लागेल पाऊस जाण्याची। थोडी मटार घेऊया पनीरच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी। मटर कैसे है सर जी? 30 रुपये पाव, 60 रुपये आधा किलो। 60 रुपये आधा किलो? ओह माय गुडनेस, बहुत ही महंगा रेट चल रहा है। आधा किलो दे दो। मंडळी आज रक्षाबंधन आहे तर थोडासा स्वीट घेऊया। हा एवन स्वीट शॉप आहे, जवळपासच आहे माझ्या घरच्या। सो भाई स्वीट कौन सा देना? थोड़ा सा काजू कतली कैसे है? दो ना, काजू कतली दे दो। आपण समोर राहतो इथे आणि समोरच शॉप आहे आपला एवन स्वीट। चांगला क्वालिटीची स्वीट मिळते। भाई हो गया मेरा पार्सल, हो गया। मंडळी फायनली आपण आलो आहे मार्केटमधून। खूप सारा पाऊस आणि पावसात ते सगळं चिखल खूप वैतागवाडी होती। सो बट फायनली आलो आपण। चला तर मग आता आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन करू आणि आईच्या हातची पुरणपोळी, तर ती रेसिपी बघूया आपण। चला आईची गावच्या टाईपची पुरणपोळीची रेसिपी बघूया। कोण आहे? उन्हाळ्याची अजून झोप झालेली वाटत नाही आहे। भावेश तुझी तरी झाली का? नाही झाली? लाईट पण चालू नाही आहे, काही नाही। हा आता मुनाली आपल्याला काहीतरी करून दाखवणार आहे ऍक्टिव्हिटी। अरे का भावेश काहीतरी करत? भावेशला काय येतं? काय नाही मुनाली तुला? तू माहिती तू एकदा बोलली होती
की तू पेंटिंग करते, क्रेझी पेंटिंग करते, ते काय कशी करते? तू शिकली होती कुठे? मग घरच्या घरी काय शिकले? मग काय करायला शिकले? मी ड्रॉइंग बनवायला शिकले, स्केच बनवायला शिकले. कशी शिकली? म्हणजे युट्यूबवर बघून शिकली? कुठे रेफरन्स कसा घेतला होता? मी युट्यूब नाही तर गुगलमध्ये बघून घेतला होता. अच्छा, मोठ्याने बोल, काय कळतच नाही तू काय बोलतेस ते. मला घसा बसलाय. घसा बसलाय? अरे बापरे, काय सगळं घसा बसायला? मला खोकला झालाय, सर्दी झाली. अच्छा, खोकला झालाय, सर्दी झाली, अजून काय झालंय? कोल्ड झालाय. कोल्ड झालं, फिवर झालाय, काय सगळं लांब. अरे वा. मग स्कूल चालू आहे? कशी चालू आहे स्कूल? स्कूल मस्त चालू आहे. म्हणजे स्कूल मध्ये काय स्पोर्ट्स चालतायत की नाही? गेम, स्पोर्ट्स गेम, आउटडोअर इंडोअर गेम्स काय एन्जॉय करता की नाही तुम्ही? हो. पावसाळ्यात पण आउटडोअर गेम एन्जॉय करता? नाही, आउटडोर नाही, इंडोर. इंडोअर मध्ये काय आहे तुमच्या इथे इंडोअर गेम मध्ये? एक्सो खेळवतात. काय? एक्सो म्हणजे? कधी फ्री पिरियड असला ना हा. तर एक्सो खेळवतात. एक्सो म्हणजे काय? एक्सो म्हणजे असं खेळतात. कसं? पहिले असे लाईन मारतात. हा मग त्याच्यातून दोन प्लेयर असतात. हा. मग त्याच्यात दोन हे असतात, एक एक्स असतो आणि एक ओ असतो. अच्छा, ते एक्स रो, ते क्रॉस आणि हे करतात ते. अच्छा, चालू लेक्चर मध्ये खेळते. तू काय बोलली? फ्री पिरियड मध्ये फक्त करते, चालू लेक्चर मध्ये नाही करत. मग भावेश काय बोलतो? भावेश खरं सांग, फ्री पिरियड नसतात आम्हाला. नसतातच ना? मग मुनाली खोटं बोलते म्हणजे. काय होणार आहे तू फ्युचर मध्ये? ओ माय गुडनेस, डॉक्टर. बघा, तू युट्यूब चॅनल मध्ये बोलतेस डॉक्टर किंवा इंजिनियर. हे बघा परत तिने चेंज केला, करिअर चेंज केला. पोलीस बोलते आता. डॉक्टरच ना का पोलीस? तसं तर पोलीस होणारा बोलली होती आता. पोलीस बोलले. डॉक्टर ना? ठीक आहे, बघूया आता आपण. म्हणाली तुला काय आवडतं ब्रेकफास्टला? समोसाच. काय आवडतं? समोसा. अजून काय दुसरा स्पेशल आवडतं तुला ब्रेकफास्टला? हा, चाय बिस्किट, भाजी चपाती. मंडळी, आज खूप छान अशी पूजा केली मृणालीने. हे बघा, आणि सगळं एकदम स्वच्छ असं धुतलंय. एक नंबर मृणाली, गुड गर्ल, एक नंबर. तू दररोज तुझ्या घरी अशी पूजा करते? मग आजच इथे मामाच्या घरी येऊन करते पूजा? म्हणजे? अच्छा, शुभंकरोती बोलते आणि बत्ती दाखवते. वा वा, गुड गर्ल, एक नंबर. आणि मस्त अशी कमी फुलांमध्ये चांगलं अशी पूजा केली. एक नंबर, मस्त. चला आता आपण घाट दुपारात करून घेऊया. आता आपली पूजा झालेली आहे. आता आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकतो. आता वाजलेत ऑलमोस्ट दुपारचे 12 वाजून गेलेत आणि आता आपली पूजा झाली. थोडीशी घाई गडबडी होती आणि त्याच्यामुळे एवढा उशीर झाला. डेली लवकर होते, आज थोडा उशीर झाला. मृणाली आईला मदत करते आणि आज म्हटल्याप्रमाणे आज आपली पुरणपोळीची बेत आहे. आज रक्षाबंधन आहे, काहीतरी स्वीट घरी केलं पाहिजे म्हणून आपण पुरणपोळी करतोय. आणि ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकलं? चण्याची डाळ आणि गूळ, वेलची आणि सुंठ पावडर. ओके. आणि मंडळी, हे बघा, हे जे चूरण आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे चूरण थोडंसं ओलसर कमी आहे, म्हणजे जास्त ओलसर नाही आहे, सुकं आहे ते. सो आता त्याच्यासाठी आपण म्हणजे काय करावं लागतं? ते सुकं कसं होतं आहे? सुकं म्हणजे सुकंच लागतो आपल्याला. म्हणजे कसं काय तो सुकं कसं काय होतं? म्हणजे ते काही लोक असतात ना, ते डाळीमध्ये जास्त पाणी टाकल्यामुळे ते ओला होतो. हे तुझं सुकं कसं काय झालं? सुकं झालं
ते डाळ आधी उकडायची, हा. ती घालून घ्यायची. डाळ उकडायची आणि गाळून घ्यायची हा. पाणी. ते- त्याला निचरट ठेवायचं पाणी हा जास्त. आणि त्याच्यात मग गूळ बारीक करून टाकायचा हा. आणि मग परत आणखी गॅसवर ठेवायचा. गॅसवर ठेवल्याच्या नंतर ते सुकं होईल. आस्ते आस्ते पाणी सुटतो आणि मग ते सुकं होतं. अच्छा, त्यानंतर तो सुका होतो. सो ही अशी होती आईची गावची म्हणजे पद्धत आहे. मंडळी आवडली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता हे चालू आहे आणि मुनाली मदत करते आईला. हा मुनाली, तुला जमतंय हे? नाही जमत? बघूया कसं काय केलं. अरे वा, ह्याच्यामध्ये चूरण टाकलंय. किती टाकलंय वगैरे? जास्त टाकलंय का कमी फक्त टाकलंय? अच्छा, एवढं टाकलंय. अच्छा, अरे वा. सो हे बघा केवढी मोठी पुरणाची पोळी आईने बनवली. खूप मोठी पोळी आहे. आणि पुरण पण, आणि पुरण म्हणजे जे पुरण असतं ते बनवलेलं असतं याचं, ते बरोबर लागलंय बघा. आणि जास्त पीठ पण वरती लागत नाही, त्याच्यामुळे मस्त होतं. आई, तुला कधीपासून येतात त्या पुरणपोळ्या? म्हणजे लग्नाच्या अगोदरपासून की लग्नाच्या नंतर? लग्नाच्या अगोदरपासून. लग्नाच्या अगोदरपासून? हो, बाप रे बाप. तेव्हा तुला कोणी शिकवलं होतं? माझ्या आईने. आपल्या म्हाताऱ्या आईने? हो. ती अच्छा, करायची. अच्छा. मग आम्ही पण बसायचो तिथे, अच्छा. बघायचं आणि मग ते आम्ही आस्ते आस्ते शिकलो. लग्न झाल्यानंतर तिकडे सासरी पण करायची. मुनाली बघा हसते. लग्न झाल्यानंतर सासरी करायची. आईच्या हातच्या आम्ही खूप साऱ्या पुरणपोळ्या खाल्ल्या आहेत मंडळी, आणि खूप छान असतात. गावची पद्धत आहे बट एकदम चविष्ट असतात. आणि ह्या प्रॉपर त्या आई बनवते. त्याच्यामध्ये जे साहित्य असतं ना ते खूप छान पाहिजे. त्यांचा जो म्हणजे ती एक मोजमाप नसतो, त्यांची जी एक्सपिरियन्स झालेला असतो त्याच्यानुसार ती करत असते. महत्त्वाचं काय, हे जे पुरण असतं ना, हे पुरण खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी काही लोक पुरण बोलतात. पुरणाची पोळी म्हणजे पुरण असल्याची पोळी, बरोबर ना? आता प्रत्येक गावठी भाषेमध्ये चूरण बोलतात, मुंबईच्या लँग्वेजमध्ये पुरण बोलतात, म्हणजे मराठी, प्युअर मराठीमध्ये. थोडं समजून घ्या. सो आता आपले झालं आहे. माझी ताई तिकडे ही बनवते पनीर मसाला ग्रेव्ही. ते झाल्यानंतर आपण थोडं जेवून घेऊयात आणि नंतर रक्षाबंधन सेलिब्रेशन करू. आमची मुनाली बघा, मुनाली खूप हुशार आहे. आताच तिने देवाची पूजा केली खूप सुंदर अशी. आणि त्यानंतर मी फक्त नुसतं जाऊन घंटे देवाला वाजवले. हाच माझं काम केलं आज. सो थँक्यू सो मच मुनाली, धन्यवाद. मंडळ आभारी आहे. वेलकम. सो मंडळी, हे बघा पुरणपोळ्या रेडी. एक नंबर झाल्यात पुरणपोळ्या. म्हणून म्हटलं आईच्या हातच्या पुरणपोळ्या एक नंबर असतात. हे बघा, एक नंबर पुरणपोळ्या झाल्या. आता आपण याच्यावर ताव मारूया. चला मंडळी, तुम्ही सुद्धा खायला या पुरणपोळी. नमस्कार मंडळी, आमच्या इथे आता रक्षाबंधन चालू झालं आहे. तर मामा काय बोलत नाही, मिठाई गेली तोंडात मामाच्या. 5 बहिणीच्या 5 राख्या आलेल्या आहेत. एकाच बहिणी बांधते म्हणजे सगळ्या बहिणीचे पैसे एकाच बहिणीला भेटणार. नाही त्यांना देईन मी. थोडे तुला तिकडे जरा त्या बाबांकडे असं केलास नाही. काय नाही. अच्छा, 100 तुला सिद्धू 100 तुला 50 तुला नाही 100 तुला. 50 तोले से काय भाऊ अरे अशी वरती नसं कर ना, असं कर ना. अरे कर. अरे त्यांच्यामध्येच ते तसं छान होतं. हॅपी रक्षाबंधन.
हॅपी रक्षाबंधन. आवाज येतोय का? आई गाणं बिना बोल काय तुझी आई बोल ना. आई राधाच आहे. आई बोलते माझ्या भावाला राखी नाही बनवत. आणि ही मिठाई मी आणलेली आहे कल्याणवरून. कल्याणवरून स्पेशल आहे का? स्पेशल काय पण वाटते गोरेगावची. नाही कल्याणची आहे ती. गोरेगावची सकाळी नाही. जाऊन आणले. हो कल्याण अरे सही बोलला. कजरी स्वीट्स आहे. हो. झाले राखे पैसे काही ठेवलेच ना. तेव्हा आतमध्ये नमस्कार काहीतरी नमस्कार करते मी पण आधी जाऊन या पैशासाठी आली. मी म्हणजे नमस्कार कर. हे तुझ्यासाठी. हो आणि आता आमचं सेलिब्रेशन झालं थोड्या वेळापूर्वी आणि अभिषेक, आई बसले, सिद्धू तिकडे आहे, मृणाली आहे, रूपाताई आहे, then भावेश आहे आणि इकडे कुंदाताई आहे. सो खूप धमाल गेली आता. आणि असंच तुम्ही सुद्धा करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या फॅमिलीमध्ये कसे तुम्ही सेलिब्रेशन करता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आजचा जो दिवस आहे ना हा खूप महत्त्वाचा दिवस आहे ह्याच्यासाठी, कारण भाऊ बहिणीच्या नात्यांचा हा दिवस असतो. आणि भाऊ हा बहिणीला वचन देतो कोणत्याही प्रकारचे त्याला संकट येतील तेव्हा तो दूर करण्यासाठी उभा राहील सत्य. आणि बहीण सुद्धा त्याला सेम वचन देते की काही संकट प्रॉब्लेम येतील तर ते दूर करण्यासाठी ती सुद्धा सपोर्ट करेल. सो प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या जी भावना असते ती प्रत्येकाची सेम असते, कारण ही बहीण भावाचं नातं असते ते अतूट असतो आणि प्रत्येकाला त्या गोष्टींचा अभिमान असतो. आईलाच विचारू आपण, आज आईने तिच्या मुलींसाठी काय स्पेशल केलंय? काय स्पेशल बनवलंयस? स्पेशल म्हणजे आज श्रावण उपास. हा, मग डाळ भात, डाळ भात, भाजी कोणती केली? पनीरची भाजी पनीरची भाजी. अरे वा. आणि आणि पुरणपोळी. पुरणपोळा. सो मंडळी आज म्हटल्याप्रमाणे श्रावणी शनिवार आहे, सो आईने ती गोडधोड बनवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज स्पेशल डे रक्षाबंधन, सो त्याच्यासाठी पण आपण पनीरची भाजी केली. आम्हाला वाटलं होतं की जरा आज मामाकडे बकऱ्याचं मटण बिटन. नाही रे बाबा, आता आज शनिवार आला. मामाकडे आलो की आमची मुंडी आणि बकऱ्याचं मटण फिक्स असतो. तर आज जरा मन नाराज झालंय त्यामुळे मिठाई खातोय. आता अच्छा. मामाला लावतो जरा मस्का आणि घेऊन जातो हॉटेलला खायला. अच्छा अच्छा. हा, सो बेसिकली काय माहिती आहे की आज आहे मंडळी शनिवार आपला आणि श्रावणी शनिवारच आलाय. आपण फक्त शनिवार आणि सोमवार ते उपवास करतो, बाकीचे दिवस तर आपण नॉन व्हेजिटेरियन आहे कारण कोकणातले. सो चला आता आपण जेवण घेऊया लवकर. भात आहे, पनीरची भाजी आहे आणि पुरणाची पोळी. सगळे बसलो आता आम्ही जेवण करायला. नॉली जेवण कसं झालंय? मस्त आलंय. बनवलं नाही. आईने भाजी बनवली. कशी झाली? मस्त आले ना. वा. चला आता जेवण घेऊया. सो मंडळी आज खूप धावपळ होती कारण आज स्पेशल डे होता रक्षाबंधन. सो आज खूप धावपळ होती. मार्केटला सकाळी जाऊन आलो. मार्केटवरून आल्यावर आईने पुरणपोळ्या केला. नंतर आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं. सो असा होता हा ओव्हरऑल आजचा ब्लॉग. सो कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही कसे सेलिब्रेशन करता नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग आता व्लॉगला एंड करतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा, आईवडिलांची काळजी घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.